तर मराठ्यांना कधीच अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही, चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं हे विधान आहे। तर चंद्रकांत पाटलांच्या मताशी मी 100% सहमत आहे, असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत, ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 होत 2 गुंठावाले झाले, गरीब झाले, पोरांना शिक्षण शाळेत पाठवता येणार, कॉलेजमध्ये पाठवता येणार, डॉक्टर करता येणार, म्हणून आरक्षण पाहिजे। दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली। गावाबाहेर राहा, हे शिवू नको असं नाही झालं। दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण, ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला 50% एक्सीड करता येत नाही। फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला, आजही होईल, उद्या होऊ शकतो, ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले। चलो 10% एक्सीड करू, त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाहीये। चंद्रकांत पाटलांच्या मताशी मी 100% सहमत आहे। इथं आरक्षणाचा मूळ हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे, संधी देण्याचा आहे। इथं गरिबी हटावचा प्रोग्राम आरक्षणाला मान्य नाही। कलम 16(4) असो किंवा मंडल आयोगाची तत्व असोत किंवा आरक्षणाची तत्व असोत, ज्यांच्या ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, ज्यांच्या ज्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला, ज्यांच्या ज्यांच्या बाबतीमध्ये त्या जातीमध्ये त्यांच्या पेशावरनं जन्माला आलेल्या माणसाला तशी हीन वागणूक दिली गेली, त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून ओबीसीचं रिझर्व